हम्पी मध्ययुगीन भारतातील विजयनगर या वैभवशाली साम्राज्याची राजधानी. हम्पी हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात स्थित हे एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे. येथे आपल्या देशातील नाही तर जगभरातील सर्व पर्यटक येतात. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले सुंदरच नाही तर इतिहासाने समृद्ध आहे. हम्पी हे 7व्या शतकातील विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथासाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग आपण आता चाललो आहे हम्पीला भेट देण्यासाठी. तुम्ही सुद्धा हम्पीला भेट देण्याचा विचार करत असाल तर हम्पीला भेट देण्यासाठी जरुरी असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. नमस्कार मंडळी, इंडियन ॲडव्हेंचर ट्रेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हम्पीला जायचं कसं हा तुमच्या मनात विचार आला असेल. हम्पीला जाण्यासाठी ट्रेन, बस, एअरलाईन या तिन्ही सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर मुंबईवरून हॉस्पेट ट्रेन पकडा. हॉस्पेटला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने येऊ शकता. हॉस्पेटपासून हम्पी फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे. आता तुमच्या मनात विचार आला असेल की राहायचं कुठे. हम्पीला राहण्याची उत्तम सोय आहे. 1000 ते 3000 मध्ये हॉटेल बुक करू शकता. त्याचप्रमाणे हम्पीमध्ये हॉस्पेट, साऊथ हम्पी आणि नॉर्थ हम्पी या ठिकाणी हॉटेल्स उपलब्ध आहेत. शेवटी 15 तासाच्या जर्नीनंतर आम्ही हॉस्पेट स्टेशनला पोचलो आणि तिथून हम्पीला जाण्यासाठी ऑटो केली. नॉर्थ और साउथ कैसा डिवाइड हुआ है हम्पी का? नदी के रिवर की वजह से क्या? हाँ इसमें तुंगभद्रा रिवर है। अच्छा, हाँ हाँ तो नदी राजा के जमाने में, कृष्णदेवराय के जमाने में हाँ ये दोनों मिला के एक ही था। अच्छा, हाँ अभी क्या हो गया है ना, लोग बढ़ गए हैं तो डिस्ट्रिक्ट वगैरह बढ़ गए हैं ना, हाँ तो नदी का इस पार है ना वो पूरा हॉस्पेट डिस्ट्रिक्ट में आता है। ओके, हाँ नदी का उस पार में जो है ना वो पूरा कोप्पल डिस्ट्रिक्ट में आता है। कोप्पल, हाँ हाँ, इधर का 35 पासिंग है, उधर का 37 पासिंग है। अच्छा तो डिस्ट्रिक्ट वाइज बिजनेस भी चेंज हो गया। उधर का वो उधर ही बोटिंग वगैरह कराते हैं, इधर का इधर कराते हैं। इधर का क्रॉस कराने का बोट क्रॉस कराने का रहता है, उधर का बराबर, हाँ बिजनेस पूरा बांट लिया हो। तो लेकिन वो क्या है ऐसा है। लेकिन हम्पी कैसे नाम गिरा उनको? कभी जो हम्पी कैसा नाम गिरा? अभी सब आपने क्या कोप्पल का नाम बोला ना, कोप्पल और हॉस्पेट। हाँ कोप्पल और हॉस्पिटल बोले तो ये विजयनगर है ना, हाँ विजयनगर बोले तो एक दो दो है सर। एक हाँ। तो विजयनगर है, हाँ। विजयनगरम। नगरम, हाँ विजयनगरम आके विशाखापट्टनम में है। हाँ ये कृष्णदेवराय ने दो राज्य बनाया था, ओके, एक विजयनगर है, एक विजयनगरम। हाँ तो ये जगह का नाम हम्पी बोल के बनाया हुआ। ओके, हाँ हाँ समझा। ये जगह पूरा है ना विजयनगरम बोल के, हाँ ये जगह को तीन तीन अक्षर से नाम देना बोले थे, हम्पी बोल के नाम दिया। हम्पी, हाँ अच्छा, वो नाम राजा ने दिया क्या हम्पी? हाँ, हम्पी बोल के राजा नहीं रखा है। हम्पी बोल के कृष्णदेवराय के जमाने का 1420 सेंचुरी का पूरा हिस्ट्री सर। ओके, 500 साल का हाँ समझा, जब का जो है ना वो सब कुछ उन्होंने बना के गया ना, हाँ उसको थोड़ा भी ये नहीं हुआ बोले तो टूटा फूटा है उसका टाइम में। हाँ जब से उसको ऐसे ही मेंटेन करके रखा है, हाँ नहीं तो अब क्या है 500 साल 600 साल पुराना पूरा टूटा रहता है हाँ। या घट गया रहता है या बारिश में कुछ भी हुआ रहता है। हाँ। ऐसे नहीं, ये लोगों ने मेंटेन करके उसको थोड़ा साफ सफाई करके क्लीन करके ऐसा रखा है। उसमें एडिट नहीं किया, जैसे पेंट कर लिया कुछ भी ऐसा नहीं किया। ओके, तो अभी हम्पी के अंदर जो है अपना देखने के लिए हिस्टोरिकल प्लेसेस, तो उसका चार्जेस कुछ लगता है क्या? उसका 40 रुपीज एंट्रेंस फीस रहता है इंडियंस के लिए। हाँ हाँ अगर फॉरनर है तो 600 रुपये। 600 रुपये, ओके वो लोग का करेंसी डबल है ना, तो हाँ। उसके लिए डबल है। इंडियंस के लिए लोकल प्राइस है। यहाँ से चालू होता है क्या हम्पी? यहाँ से चालू होता है। ये एक रिमेम्बर के लिए तो विजयनगर यहाँ से चालू होता है। हाँ विजयनगर का राजा, ये बराबर है ना लेफ्ट में राजा के जमाने का कुआं है। यहाँ पे क्या? हाँ स्टेप टैंक का है ना, हाँ कुआं है स्टेप टैंक। हाँ पहिल्या दिवशी आम्ही नॉर्थ हम्पी फिरण्याचा प्लॅन केला. हम्पीतील सर्व ठिकाणे फिरायचं कसं तर हम्पीला फिरण्यासाठी तुम्ही रिक्षा करू शकता. त्याचे चार्जेस पूर्ण दिवसाचे 1000 ते 1500 रुपये आहे. जर तुम्ही दोघे असाल तर बाईक रेंटने घेऊ शकता. त्याचे एका दिवसाचे चार्जेस 600 ते 800 रुपये आहे.
आता मी अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याजवळ पोचलो आहे. अंजनाद्री पर्वताला किष्किंधा पर्वत देखील म्हटले जाते. येथे भगवान हनुमंताचे जन्मस्थान आहे असे म्हटले जाते. किष्किंधा पर्वत चढण्यासाठी 575 पायऱ्या चढाव्या लागतात. दुसऱ्या दिवशी आम्ही साऊथ हम्पीला फिरण्याचा प्लॅन केला. जर तुम्ही 2 दिवसाची ट्रिप करत असाल तर एक दिवस तुम्ही नॉर्थ हम्पी आणि एक दिवस साऊथ हम्पीसाठी ठेवा. हम्पीला येण्याची उत्तम वेळ कोणती? हम्पीला येण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, कारण मार्चनंतर भयंकर ऊन या ठिकाणी असतो. त्यामुळे सहसा कोणी मार्चनंतर ट्रिपचा प्लॅन करत नाहीत. आता आपण पाहणार आहोत विजय विठ्ठल मंदिर, ज्याच्या वर्णनालाही शब्दही फिके पडतील असे अतिशय सुंदर पाषाणातून घडवलेले अनमोल रत्न म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. विष्णूचे रूप असलेल्या विठ्ठलाचे हे मंदिर विजयनगरचा राजा दुसरा देवराय याने इसवी सन 1422 ते 1446 मध्ये बांधले. पुढे कृष्णदेवराय यांनी मंदिर स्थापत्यात बरीच भर घातली. याच मंदिरात संगीताचे खांब देखील आहेत, जे खरोखरच खूप आकर्षक आहेत. या रथाचे चित्र तुम्हाला 50 रुपयाच्या नोट्यावरती आढळेल.
पुष्करणी म्हणजेच खूप साऱ्या पायऱ्या असलेली विहीर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.